जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या खबरबात मतदारसंघाची 2024 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आणि याच मतदारसंघात आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। आजी माजी शिवसैनिक अर्थात यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असा सामना रंगणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूने कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या उमेदवाराची बाजू मांडण्यासाठी आलेले आहेत। सर्वात आधी आपण उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत अरविंद सावंत यांचे कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सर काय सांगणार? अरविंद सावंत 2 टर्म विद्यमान खासदार आहेत या मतदारसंघातून, तिसरी टर्म पूर्ण होणार का? आता ते हॅट्रिक मारणार 100% निवडून येणार आणि 3-4 लाखाच्या बहुमताने निवडून येणार अरविंद सावंत साहेब। शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत यामिनी जाधव त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत। महिला कार्यकर्त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ताई काय सांगाल? यामिनी ताई अरविंद सावंतांची हॅट्रिक रोखणार का? नक्कीच रोखणार। जर तसं पाहायचं असेल तर तुम्ही एकदा भायखळ्यामध्ये बघून या की यामिनीताईंनी आमदार असताना काय काय कामं केलेत, लोकांचे काय प्रश्न सोडवलेत। तर त्या खासदार झाल्या तर नक्कीच मला तर असं वाटतं ते खासदार होणारच आहेत आणि अरविंद सावंतला या वेळेस पाडणार आहेत। नक्की उद्धव ठाकरे गटाच्या ज्येष्ठ महिला जे कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगणार? अरविंद सावंतनी काय काम केलंय 10 वर्षात, त्याबद्दल काय सांगाल? कामं केलेली सांगायची नसतात, कामं केलेली बघायची असतात। आता जे बोलतायत ना तिकडे जी कामं केली आहेत, तर आता तुम्ही संपूर्ण विभागामध्ये कुलाब्यापासून प्रभादेवीपर्यंत बघा, संपूर्ण विभागामध्ये 2 टर्म मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आताचे विद्यमान जे आमचे खासदार आहेत अरविंद सावंत यांची जिथे जिथे तुम्ही बोट दाखवाल ना तिथे तिथे त्यांनी कामं केलेली आहेत आणि ही कामं लोकांच्या उपयुक्त अशी कामं केलेली आहेत। हॅट्रिक रोखणार म्हणतात? कसं काय हॅट्रिक रोखणार? आमची हॅट्रिक आम्ही मारणारच आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा यावेळचा खासदार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार आणि येणार म्हणजे येणारच। किती मतांनी निवडून येणार? जवळजवळ 3 ते 4 लाखाच्या मताधिक्याने आमचे खासदार निवडून येणार आहेत, कारण आमची कामच तशी आहेत। नुसत्या खासदारांची कामं नाही आहेत, आमची पूर्ण तशी संपूर्ण फळी आहे। शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेचे आमदार यांची जी कामं केलेली आहेत या कामावरती आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रात जे काम केलेलं आहे त्या कामावरतीच शिवसेनेचा खासदार जास्ती मताधिक्याने निवडून येणार म्हणजे येणारच। ही काळ्या रगडावरची भगवी रेष आहे। शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख देखील आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय वाटते? ते म्हणतात अरविंद सावंत हॅट्रिक पूर्ण करणार। तुमचे उमेदवार जर निवडून आले तर अशी कुठली कामं आहेत जी अपूर्ण आहेत आणि तुमचे उमेदवार आल्यावर पूर्ण करतात? पहिली गोष्ट म्हणजे त्या ज्या म्हणाल्या त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांच्या पक्षाचं मत आहे। प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या बाबतीत बाजू मांडण्याचा अधिकार आहे, जसा त्यांना आहे तसा मलाही आहे। मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो अरविंद सावंत 10 वर्ष खासदार आहेत, पण तुमच्या संसदेच्या अहवालानुसार तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्यांनी 100% निधी यूज केलेला नाहीये। दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये 51% निधी हा परत गेलेला आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट, 10 वर्ष खासदार असून जो खासदार ज्या बिल्डिंग मध्ये राहतो, ज्या टॉवर मध्ये राहतो, त्या टॉवर मध्ये तो स्वतःला उशी आणू शकत नाही स्वतःच्या बिल्डिंगची। मतदारसंघाचा विकास कुठून करणार? आणि राहिला प्रश्न दक्षिण मुंबईचा, तर दक्षिण मुंबईमध्ये 50 ते 60% स्लम आहे। किती स्लम मार्गी लागला? देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी तिकडे पण ज्या जनतेने म्हणजे निवडून दिलेलं आहे त्या जनतेचे प्रश्न कधी सोडवणार? दक्षिण मुंबईमध्ये सर्व प्रश्न सुटले। SRA चे किती प्रोजेक्ट मार्गी लागले? किती लोकांना घरं मिळाली? पोलिसांचे प्रश्न किती मार्गी लागले? विरोधी चाळवाल्यांना किती घरं दिली? या कुठल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमची उमेदवार महायुतीची यामिनी यशवंत जाधव भायखळ्याच्या विद्यमान आमदार या आमच्या उमेदवार आहेत आणि आम्ही तुम्हाला सांगतो 100% मोठ्या प्रचंड मताधिक्याने ते निवडून येणार आहेत। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसे आणि RPI आठवले गट हे सगळे एकजुटीने आम्ही लढतोय आणि याच्यामध्ये आम्हाला आमचा विजय दिसतोय। उलटी विरोधकांची पायाखालची जमीन सरकली। आज जर तुम्ही प्रचार फेरी बघितली असेल त्याच्यावरून थोडीफार त्यांना समज आली असेल आणि त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहेत, पण आम्ही 100% निवडून येणार, आमचा उमेदवार येणार ही आम्हाला खात्री। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत अरविंद सावंत यांना कशा प्रकारे मदत करणार या निवडणुकीत? बघा, मुळात रक्ताचं पाणी करणं हे आम्हा शेतकऱ्यांचा गुणधर्म आहे। आमचा पक्ष, आमचा
आमचे कार्यकर्ते हे तमाम सगळे शेतकरी आणि शेतीतून आज मुंबईमध्ये विकसित ह्या अशा प्रभागांमध्ये येऊन राहिलेले आहेत. आमचा मुळातच प्रश्न असा आहे की आम्ही निवडून येणार हे का, तर याचं कारण बेरीज वजाबाकीचं जर गणित पाहिलं तर नगरसेवक आमचे किती आहेत, आम्ही निवडून येण्याचं पहिलं गणित, आमदार आमचे किती आहेत, निवडून येण्याचं दुसरं गणित, आणि लोक आमच्या बरोबर किती आहेत, निवडून येण्याचं तिसरं गणित. ही तिन्ही गणितांची जर तुम्ही बेरीज वजाबाकी केलीत तर आम्ही विरोधकांना नामोहरम करणार की आम्ही जिंकणार, तर आम्ही जिंकण्यामध्ये इंटरेस्ट ठेवणारे लोक आहोत आणि आम्ही जिंकणारच. याचं कारण कार्यकर्त्यांमधला जो स्किल्ड हा जो पण आहे आणि अनस्किल्ड हा पण आहे. नेहमी स्किल्ड हे कार्यकर्ते नेहमी चांगल्या पद्धतीने प्रचार करतात आणि प्रचारांवरती ज्याची रणधुमाळी चांगली गाजते, जे लोकांच्या मनापर्यंत पोहोचतात ते पोहोचवणारे लोकच याचा कारणीभूत आहे. आणि ते सगळे लोक ओरिजिनल फॉर्म मधले लोक शिवसेनेचे उद्धव साहेबांबरोबर आहेत, ओरिजिनल फॉर्म मधली राष्ट्रवादी ही शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर आहे आणि ओरिजिनल फॉर्म मधली काँग्रेस ही राहुल गांधींबरोबर आहे आणि ओरिजिनल फॉर्म मधले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे तो आमच्या सोबत आहे. आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आप आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट पार्टी आमच्या बरोबर आहे, इतिहास देशातले इतिहास घडवणारी सगळी यंत्रणा आमच्या बरोबर आहे. तीच नाही तर हिरवं भगवं हे राजकारण करण्याचं आणि त्याला त्या दुहीमध्ये देखील आम्ही पुरून बोलणारे लोक समाजवादी पार्टी आमच्या बरोबर आहे. आणि या सगळ्याला एकमेव कारण आहे अरविंद सावंत यांचा संसदेतला कार्यकाळ, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचं मतदारसंघाशी असलेले नाळ. तुम्ही म्हणाला अरविंद दिसत नाही, अरविंद सावंत दिसत नाही, अरे अरविंद सावंत दिसायची गरज काय, तुमच्याकडे डोळे आहेत का? महाभारताची स्टोरी बघा, युधिष्ठिरेला स्वतः देखील वाईट आहे म्हणून युधिष्ठिर स्वतःला म्हणवत होता आणि धर्मकथा तर तो पण वाईट आहे म्हणून धर्माला विचारलं युधिष्ठिर कसा आहे, तर त्याने पांचालीचं उदाहरण देऊन दिलं, अरे तुझ्या बायकोचं नामोहरम केलं त्याने, नाही माझा भाऊ आहे त्याच्याकडून ती साधी चूक झाली असेल. तुमच्या नजरेतला दोष हा तुम्हाला दाखवून देण्याची गरज आहे. आणि नजर ही प्रामाणिक मतदारांची तीक्ष्ण आहे, सूक्ष्म आहे आणि प्रामाणिक मतदार हे मशाल निशाणीवर शिक्का मारून अरविंद सावंत यांना तिसऱ्यांदा बहुमताने संसदेत पाठवणार. भाजपच्या 2 उमेदवारांची नावं देखील या मतदारसंघात चर्चेत होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यात. मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर हे 2 नावं चर्चेत होती, पण ही जागा जी आता शिवसेनेच्या वाटेला गेली आहेत. भाजप कशा प्रकारे शिवसेनेला या निवडणुकीत मदत करणार आहे? बघा, पहिला तर ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचा एकच उमेदवार आहेत, ते आमचे नरेंद्र मोदी. उमेदवार कोण होता रेसमध्ये कोणी त्याच्यात जाण्याचं काही गरज नाही. आमचं फक्त एक उमेदवार आहे ते मोदी, आणि मोदीचे जे यामिनी यादवला दिलेले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे खासदार आहेत सध्याचे जे खासदार होते ते बीजेपीच्या गाडीवर बसून इकडनं दिल्लीला गेलेत आणि दिल्लीवरनं येताना बीजेपीचा पाठीत खंजर गुपवलेत आणि स्वतःचा बीजेपीचा पार्टीत खंबळ गुपवण्याचं काम केलं. यावेळी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी, आपला महाविकास आघाडीला महायुतीचे कार्यकर्ते यांना घरी बसवलं राहणार नाही, यांच्या डिपॉझिट जप्त होईल. आमचा महायुती सक्षम आहे, यांना यांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की डिपॉझिट जप्त करणार असा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मत आहे. आपण महिला कार्यकर्ते आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. ताई, डिपॉझिट जप्त करणार बोलतात अरविंद सावंत. डिपॉझिट आम्ही यामिनी जाधवचं जप्त करणार आहोत. यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राने ठरवलेलं आहे, आमचं ठरलंय गद्दारांना गाडायचं म्हणजे गाडायचं. त्यामुळे यामिनी जाधवचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यामिनी जाधव यांचे देखील महिला कार्यकर्ते आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. गद्दारांना गाडणार आहे म्हणतात, ते वेळ सांगेल गद्दारांना गाडणार आहेत की काय. जेव्हा ते बोलतात ना की अरविंद सावंत साहेबांनी एवढी कामं केलेत, जेव्हा संसदेत बसलेले ना तर सगळी कामं आमदारांची होती. तुम्ही कसे त्याच्यावर शिक्कामोर्तब करता की कामं आम्ही केलेत. आणि यामिनीताई गद्दार कधीच नव्हत्या, आजही त्या त्यांच्या जनतेबरोबर आहेत. भायखळा पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे. आणि आता याच्या पुढे पूर्ण वरळी विधानसभा असो, शिवडी विधानसभा, सगळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आणि आम्ही गद्दार आहोत की प्रामाणिक आहोत ते आम्ही दाखवू. नक्की. तर आपण पाहिलं तर
प्रत्येक जे कार्यकर्ते आहेत ते आपापल्या नेत्यांची बाजू मांडत आहेत आणि आता 4 जूनला नेमका कोणाचा विजय होईल हे पाहावं. लोकसभा मतदारसंघात आपल्यासोबत इकडचे दक्षिण मुंबईतील स्थानिक नागरिक आहेत. आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांच्या समस्या काय जी आहे इथे मेट्रो प्रकल्प जो चालू आहे त्या प्रकल्पामध्ये 2018 साली आम्ही स्थानिकांनी आमच्या जागा शासनाला दिल्या. त्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं आधी सांगितलं की 3 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर झाले जवळजवळ 7 का 8 वर्ष झालीत आणि अजूनही 3-4 वर्ष त्यात जाणार म्हणजे 10-12 वर्ष जवळजवळ झाली. त्यामध्ये बांधकाम आता ग्राउंड फ्लोअरच्या वर येऊन गेलेला आहे म्हणजे ते कन्स्ट्रक्शन जे असतं त्यामध्ये अजूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचा परमनंट प्लॅन दिलेला नाही आहे. प्लस जे आम्हाला त्यांनी भाडं देण्याचं शाश्वती दिली होती की तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला ह्याच ठिकाणी तुमचं पुनर्वसन करू. त्याकरता इकडचे स्थानिक जे खासदार आहेत जे स्थानिक पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली लोकांना. त्यामुळे आम्ही ह्याच ठिकाणी आमचं पुनर्वसन त्यांनी केलंय. पण पुनर्वसन झाल्यानंतर काय आमचं भाडं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं की तुम्ही आहेत तसं एक पत्र दिलं होतं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही जागा देऊ आणि तुम्हाला भाडं कंटिन्यू चालू करू. तर कोविडच्या आधी त्यांनी आम्हाला काही जणांना अपात्र ठरवून आमचं भाडं बंद केलं. कोविडचं कारण सांगितलं. त्यानंतर कोविडच्या नंतर एक मोठं आंदोलन छेडण्यात आलं की ज्यांना अपात्र केलं ज्यांची भाडी बंद केली त्यांच्यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं. तर आंदोलन केल्यानंतर परत आमची भाडी चालू करण्यात आली. त्याच्यानंतर परत आता 1 वर्षापासून आम्हाला सतत काही ना काही कारण देऊन सांगतात की भाडं आम्हाला देता येणार नाही. ह्यांचा पगार पाणी मिळतो. ह्यांचे सगळे प्रकल्प चालू आहेत. ह्याच्या लोकांना इकडे एवढा त्रास होतोय की पूर्ण तुम्ही बघाल दक्षिण मुंबई आता तुम्ही जिथे कुठे बघाल बांधकाम चालू आहे एवढी धूळ उडते. त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाहीये. दिवस रात्र काम चालू आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत यांना या धुळीचा एवढा प्रचंड त्रास होतोय की मी जाऊन आता एका गोष्टीचा मी ह्याचा पाठपुरावा केला की असे कोण आजारी असतील त्यांना काय ट्रीटमेंट मिळते का. तर त्या बाबतीत पण ट्रीटमेंट मिळत नाही. तर कुठल्याच प्रकारची आम्हाला त्यांनी शाश्वती दिली नाही. दुसरा म्हणजे की हा जो एवढा मोठा प्रकल्प मेट्रोचा चालला आहे स्থাनिक भूमिपुत्रांना ह्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. तर त्या संदर्भात अजूनही शासन काहीच बोलत नाहीये. इकडची लोकांना मुलांनी शिक्षण घ्यायचं शिक्षण गेल्यानंतर नोकरीचा प्रश्न आला जायचं कुठे नोकऱ्या मिळत नाहीत. जर तुम्ही ह्यातूनच आम्हाला उपलब्ध करून दिलात आमच्या मुलांना तर मुलांना नोकऱ्या मिळू शकतील. तिसरा एक मोठा इश्यू आहे की 2017 साली पश्चिम रेल्वेनी इथून जाणाऱ्या चर्निनूर स्टेशनवरून जाणाऱ्या रेल्वे सगळ्या बंद केल्या होत्या सकाळच्या वेळेला सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत. इकडच्या स्थानिक खासदारांनी पश्चिम रेल्वेला एक पत्र दिलं आणि त्या रेल्वे चालू करून पुन्हा पूर्वपद म्हणजे 20-20 मिनिटांनी चालू करून दिला. एखाद्या इमर्जन्सी एकाला इकडून चर्निनूरवरनं कुठे चर्चगेटला जायचं असेल कुठे अंधेरीला जायचं असेल गोरेगावात जाणार कसं. एवढं इकडचे मिडल क्लास लोक आहेत त्यांना हे परवडत नाही टॅक्सीने जाणं किंवा ओला करणं. तर ट्रेन हा एकच माध्यम आहे पण तो त्यांनी सॉल्व्ह करून दाखवला. तुम्ही एक विषय मांडला तो म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांचा नोकरी संदर्भात. याविषयी जे स्थानिक खासदार होते अरविंद सावंत जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काही मदत केली नाही का. हो त्यांनी वेळोवेळी आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये मदत केली आहे. म्हणजे भूमिपुत्रांच्या ह्याच्यासाठी पण त्यांचं बोलणं चालू आहे. ते पण कसं आहे की शासनामध्ये नसताना शेवटी शासन हातात असणं आणि एक लोकप्रतिनिधी असणं आणि एका बाजूला शासन असणं यामध्ये फार मोठ्या प्रमाणाचा फरक असतो. जे आमदार आहेत तिकडचे स्थानिक मंगल प्रभात लोढा ते तर स्वतः कॅबिनेट मंत्री तर त्यांच्याशी देखील संवाद झाला नाही काही नाही. त्यांच्याशी या विषयात ते कधी आम्हाला मेट्रो प्रकल्पामध्ये आम्हाला अजून एकदाही भेटायला सुद्धा आले नाहीत. आणि अजूनही आमचं पेपरामध्ये किती माध्यमातून पेपराच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातून आलं पेपर प्रिंट मीडियातून आलं पण आम्हाला कधी वैयक्तिक भेट देऊन आमचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह केला. बरेचसे अपात्र आहेत त्यांना भाडी नाही मिळत आहेत. डॉक्युमेंट्स आमचे 1986 पासून जे आहेत म्हणजे इन्स्पेक्शन ऍब्स्ट्रॅक्ट आणि थ्रू ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा आमची नोंद आहे. पण त्या नोंदी दखल न घेता आम्हाला जे भाडं सुद्धा त्यांनी सुरुवातीला दिलं ते आमचं कोर्टामध्ये जाऊन त्यामध्ये बराचसा पैसा आमचा व्यर्थ गेलेला आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. मग तुम्हाला काय वाटतं ते आता कोण निवडून येणार अरविंद सावंत की यामिनी जाधव. तुमचं मत काय स्थानिक म्हणून.
स्थानिक म्हणून मी सांगेन की इकडे 10 वर्ष खासदार जे अरविंद सावंत जे होते त्यांचंच नाव आहे. एक स्वच्छ आणि निर्मळ चांगल्या ह्याचा स्वच्छ कॅरेक्टरचा माणूस आहे आणि लोकांची कामं करतो. विविध माध्यमातून बिल्डिंगच्या फंड्स असतील किंवा रस्ते दुरुस्ती असतील किंवा पाण्याचे काही प्रॉब्लेम असतील तर वेळोवेळी झालेला की त्यांनी त्यांचा फंड बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहिलं की त्यांनी वापर चांगला योग्य करून लोकांची कामं केलेली आहे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. ताई, काय सांगा, सध्याचं जे राजकारण सुरू आहे, जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कसं पाहताय याकडे? फोडाफोडी म्हणजे आता ते राजकारणासाठी तर आमचं काय जास्त हे नाहीये, पण मला जे बोलायचं मेन मुद्दा चनी रोड स्टेशनचा आहे. स्टेशनला आम्ही किती वर्ष झाले सांगितलं की केळेवाडीतनं आपला एक रस्ता जातो, तिकडे पहिला आपला ब्रिज होता, तो ब्रिज तोडलेला आहे. मग रस्ता क्रॉस करायला गाड्यांना सिग्नल पण तिकडे नाही लावलं की रस्ता क्रॉस कोण वयस्कर वगैरे कोणी लहान मुलं पटकन धावून गेली की गाड्या लगेच अशा येतात जातात. प्लस 4 नंबरला आम्ही ऍक्सिलेटर सांगितलेलं आणि लिफ्ट सांगितलेलं, ते अजून नाही झालंय. 1 नंबरला झालंय. तर पब्लिकनी खूप डिमांड केली आहे की छोटासा एक ब्रिज पण बनवा आणि किंवा मग सिग्नलला तुम्ही बाहेरच्या गल्लीकडे एक सिग्नल तरी लावा. आणखीन मला एक मेट्रोचा विषय मला पण मांडायचा आहे की मेट्रोला आज माझं स्वतःचं पण एक दुकान आहे चंद्र मॉलमध्ये, ओमकार संजय कदम नावाच्या माझ्या मुलाचं. तर मी 2014ला ते दुकान घेतलंय. तर मला त्या लोकांनी पहिलं दुकानमधनं डायरेक्ट आपलं कांजूरमार्गला रेसिडेन्स मध्ये टाकलं. मग त्याच्यासाठी मी भांडली, परत त्यांनी मला दुकान करून दिलं. आता माझं दुकान त्या लोकांनी क्लबिंग करून टाकलंय, क्लबिंग केलंय. पण आता मला एकच विचारायचंय सरकारला की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनला तुमची मान्यता काय आहे? कारण का व्हाईस प्रेसिडेंटकडे आम्ही बसतो तेव्हा आम्हाला मस्कर साहेबांनी सांगितलं की पूर्ण 100% स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची गॅरंटी आहे. माझा असा प्रश्न आहे की स्थानिक जे इकडचे खासदार आहेत त्यांनी तुम्हाला काही मदत केली नाही का या विषयात? नाही केलेली ना, त्यांच्याच माध्यमातून आमची लोक गेलेली, मग त्यांच्या लेटरनी वगैरे आम्ही पुढे आज VP पर्यंत आम्ही तर डायरेक्ट जाऊ शकलो नाही. म्हणजे पुढे त्या लोकांच्याच माध्यमातून आम्ही जाऊन आमची हेअरिंग घेतलेली. मग त्या हेअरिंगच्या वेळेलाच आम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं सांगितलं की 2दा आमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झालंय. मग त्या लोकांनी माझं अपात्र होतं ते पात्र केलं. पण आता मला त्यांनी दुसऱ्या दुकानाबरोबर क्लबिंग केलं, कारण का माझं डॉक्युमेंट माझा व्यवसाय हे पूर्ण वेगळं आहे. त्यामुळे आता क्लबिंग करून त्याचं काही मिनिंगच नाही. 10 वर्षात अशी कुठली कामं आहेत ज्या या मतदारसंघात अजून पूर्ण झालेली नाही आणि तुम्ही अपेक्षा करतायत की येणारा जो खासदार आहे तो ही कामं पूर्ण करेल? कोणती कामं आहेत अशी? कामं तर आता मुंबईची तर कितीच कामं आहेत, कारण का दक्षिण मुंबईची आता रोडवरती ट्रॅफिक पण तुम्ही बघा किती असतं. ट्रॅफिक मध्ये माणसांना फुटपाथ वरती पण चालायला जागा नाही. आज तुम्ही सदाशिव गल्लीत पण गेलात तर त्या लोकांना खाली म्हणजे दुकानं दिलेली आहेत गाळे टॉवर मध्ये, पण ती दुकानवाल्यांनी स्वतःची दुकानं भाडं टाकून परत बाहेर दुकानं लावले. प्लस सगळे जे स्कूटी वगैरे ते घेऊन येतात ते पूर्ण एवढं ट्रॅफिक जाम करतात ना, त्याच्यामुळे आम्हाला यायला जायलाही खूप त्रास पडतो. आज शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, आज आम्हाला ऍडमिशन हवे असेल तरी आम्ही म्हणजे जे आता आमच्या ओळखीचे असेल त्यांच्या थ्रू आम्ही कोणाकडे गेलो तर आम्हाला ते ऍडमिशन होतात. डायरेक्ट आपली मार्क पण चांगली असतात मुलांची, तर ऍडमिशनही आम्हाला मिळत नाही. काय वाटतं, हवा कोणाची आहे, अरविंद सावंत की यामिनी जाधव? आता आमच्या इकडे दक्षिण मुंबईमध्ये तरी 10 वर्षात अरविंद साहेबांची कामं म्हणजे ऐकण्यात आहेतच आम्हाला. काय वाटतं, यामिनी जाधव निवडून येणार नाही? नाही, आता त्यांचं काय आमच्या इकडे एवढं काम नाही आणि नाव नाही, म्हणजे आम्हाला काय त्यांचा परिचय पण नाहीये की आम्ही त्यांना ओळखत पण नाहीये. नाव पण आम्ही इकडे या आपल्या गिरगावाच्या ह्याच्यात आम्ही त्यांचं नाव पहिल्यांदा इकडे ऐकलंय. तर तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत. अरविंद सावंत. काय तुमचं मत काय? आम्हाला पण वाटतं अरविंद सावंतच येणार. अजून काही स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत. सर, हा जो मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई, या मतदारसंघात सर्वात जास्त जो आहे वोट बँक तो मराठी लोकांचा आहे. पण आपण गेल्या अनेक दिवसांपासून जो पाहिलाय की जो वाद सुरू आहे गुजराती आणि मराठीमध्ये, एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मराठी माणूस म्हणून काय वाटतं म्हणजे साहेब, मी किती वर्ष मी पण आज जागा भाड्याने बघतोय किती वर्ष. तर मराठी माणसाला जागा किंवा घेणं किंवा भाड्याने देणं हे आता कसं जीवावर आलंय, त्याच्यामध्ये भेदभाव करतात. त्यामुळे मराठी माणसाला भूमिपत्राला जागा भेटू शकत नाही ते जर यायला गेलं तर. आणि हॉटेल बिटेल मध्ये गेलं तर 90% माणसं गुजराती, जैन, मराठी जेवण जेवायला असतात, पण मराठी 5% असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे हा भेदभाव झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, याचा फायदा जो आहे मराठी वोट बँक जो आहे तो सर्वात जास्त आहे या मतदारसंघात, याचा जो फायदा आहे तो सर्वात जास्त कोणाला होणार, अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत होणार. त्याच्यावर अशी कुठली कामं आहे जी अरविंद सावंत यांनी केली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की ती कामं चांगली झालेली आहे? बरीच कामं केली त्यांनी, म्हणजे मंदिराची बोला, कोणाला शेड बिल्डिंगचं शेड लावणं,
बरेच कामं त्यांनी केलेत, म्हणजे अशी रस्त्याची, रोडची, जे गटार आहेत ती केली त्यांनी, रिपेअरिंग सगळं. कोणती कामं अशी जी अजून पूर्ण झालेली नाही? कामं तर सगळे झाले म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, पूर्ण सगळं झालेलं आहे. जे जे सांगितलं त्यांनी केलेलं आहे, ते स्थानिक केलेलं आहे. तुम्हाला सर काय वाटतंय, कारण जो मराठी विरुद्ध गुजराती जो आहे मुद्दा तो पेटलेला आहे, आपण खूप पाहिलंय आता की जो मराठी विरुद्ध काय, जसं सरांनी म्हटलं की घरं नाकारतायत, भाड्याने रूम देत नाहीत. स्थानिक म्हणून गिरगावात तुम्ही राहतात, तुम्हाला काय वाटतंय? अगदी योग्यच त्यांनी म्हटलं, कारण कुठेही तुम्ही कुठल्याही टॉवरला जागा घ्यायला गेलात तर आधी विचारतात मराठी आहात का, नॉनव्हेज खाणार का. नॉनव्हेज खाणार नसेल तर त्यांना जागा मिळते, नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांना जागा देत नाहीत. म्हणजे जरा म्हणजे कुठल्याही टॉवरला जा, या एवढं डेव्हलपमेंट चालू आहे तर कुठेही जात. आणि नोकरी आता तर 2-3 दिवसापूर्वी आलं होतं की मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही असा स्पष्ट उल्लेख केला होता, गाजत होतं ते. तर ह्याची कारणं काय, हा कशासाठी मुद्दा ह्या ठिकाणी सगळा मराठी टक्का जास्त आहे आणि मराठ्यांनीच आपल्या जागा ह्यांना डेव्हलपमेंट करायला दिल्या या सगळ्या बिल्डरला. आणि मराठी माणसाला नाकारायचं, मराठी माणसाला नोकऱ्या मिळणार नाहीत, सगळ्या गोष्टी मराठी माणसावर अत्याचार, हे कुठपर्यंत योग्य आहे? दुसरं सांगायचं म्हणजे ते हिंदू जिमखाना जो आहे तर विल्सन हिंदू जिमखानाच्या बाजूला विल्सन जिमखाना आहे, तो विल्सन जिमखाना आता जैन जिमखाना म्हणून तो शासनाने त्यांना दिलेला आहे. हा कशासाठी? हिंदू जिमखानाच्या बाजूला आहे तर हिंदू म्हटलं की त्यामध्ये सगळे झाले. एक वेगळा मारवाडी जिमखाना, जैन जिमखाना, हे कशासाठी झालं? मराठी माणसांना काय करून ह्या दाखवायचं, कुठे हद्दपार काय, कुठे पाठवायचं आहे? दक्षिणेमध्ये बाहेर पाठवायचंय का मराठी माणसांना? काय साध्य करायचं आहे नाही तुम्ही? ताई, तुम्हाला काय वाटतंय, हा जो मुद्दा जो पेटलेला आहे हिंदू विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध गुजराती, काही दिवसांपूर्वी चन्नी रोड मध्ये ते घटना समोर आली की जॉबसाठी गुजरात्यांनाच घेणार किंवा मराठी माणसांना आम्ही घेणार नाही अशी एक प्रसिद्धी आली होती आणि खूप दिवसांपासून हा जो विषय तो गाजलेला आहे. महिला म्हणून तुम्ही कसा बघतात या विषयाकडे जो सध्या समोर आलेला आहे? नाही, हे चुकीचं आहे खरं. गुजरातींना जॉब मिळणं हे काय गरजेचं नाहीये. मराठी माणूस पण तेवढीच मेहनत करतोय. ही गुजरातीच लोक राहतात आणि गुजरातांनी सगळं सांभाळायला पाहिजे असं नाही. महाराष्ट्र हे सगळ्यांसाठीच आहे. सगळ्या पर जातीला सगळ्यांनाच कामं तुम्ही द्यायला पाहिजे व्यवस्थित निवडून. आम्ही कधी असं सांगत नाही, म्हणजे आम पब्लिक आम्ही कधी बोललोच नाही की हे नको ते नको. हे सगळी जात आपल्याला हवी आणि सगळ्यांना तुम्ही सरसकट माना. हे सरकारचं आमची विनंती आहे की बाबा तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित ठेवा आणि सगळ्यांच्या नोकऱ्या बघा. आज आम्हाला कळलं की अमूल दूध पण कुठेतरी जात आहे, म्हणजे सगळे असे व्यवसाय गेले तर मराठी माणसांची काय दुसऱ्या जातीतले जे तिकडे काम करतात सगळ्यांच्याच पोटावरती पाय येते. म्हणजे सरकारने याचा विचार करायला पाहिजे. पुढे जो खासदार आता निवडून येणार 4 जूनला, तुमची काय अपेक्षा असणार त्या खासदाराकडे? आमची अपेक्षा असणार की सगळं पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश आपलं, म्हणजे जे इकडे विभागात ते निवडून येणार आपल्या दक्षिण मुंबईचं, ते चांगलं त्यांनी कार्य करावं सगळं. जसं कॉलेजचे ऍडमिशन नाही मिळत, शाळेचे ऍडमिशन नाही मिळत आहे, लोकांना नोकऱ्या नाही मिळत आहे. आज जे भाव वाढले, गॅसचे भाव म्हणा तुम्ही, दुधाचे भाव म्हणा, काही महागाई नाही. आज भाज्या म्हणा तर भाज्या सगळ्या 120 आणि 100च्या खाली भाज्या नाहीये. म्हणजे एवढं तर आम्ही कुठल्या सरकारमध्ये बघितलं नाही. आता हे सरकारमध्ये असं आहे म्हणून ते पण कमी करावं आमची अशी अपेक्षा आहे सावंत साहेबांनी. तुमची काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदाराकडून? जे आता ताईने जे बोललं तीच आम्हाला अपेक्षा आमची, बाकी काय नाही. तुमचं मत काय? तुमची काय अपेक्षा आहे? तेच की सर्वांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि जी महागाई जी वाढली आहे, फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढली की ट्रान्सपोर्टेशन वाढतं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला की एवढा पैसा खर्च करणं, एवढ्या महागातल्या भाज्या घेणं जमत नाही. मग तो स्वतःशी कुठेतरी तडजोड होतो आणि त्यावर कुठेतरी मानसिक सगळं ते लागलं जातं. त्यामुळे महागाई हा एक फार मोठा इश्यू आहे, तो कमी झाला पाहिजे. आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी आपल्याला सांगितल्या. आता 4 जूनला नेमका कोणाचा विजय होणार हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, गिरगाव, मुंबई.